नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटला येण्यापूर्वी अजून किती लीला केल्या या आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक जो कुत्रा होता, मृत कुत्रा, त्याला जीवदान दिले व त्या कुत्र्यास मोक्ष प्राप्त करून दिले. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढे गावात आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात 12 वर्ष तिथं वास्तव्य केले स्वामींनी. मग असे 12 वर्ष वास्तव्य करीत असताना स्वामींनी त्या ठिकाणी अनेक लीला केल्या. अनेक जीवजंतू, मनुष्य, प्राणी, पशुपक्षी यांना मोक्ष दिले आणि त्यांच्यावर करुणा, दया दाखवली. मग हे जे काही चोखा मेळा होता, त्या चोख्या मेळ्यातील एका व्यक्तीला स्वामींच्या कृपेने साधुत्व प्राप्त झाले. तसेच एक जो ब्राह्मण होता तो भ्रष्ट झालेला होता, त्याला स्वामींनी मार्गावर आणले. तसेच तिसरा जो होता तो दैवगतीने म्लेच्छ झालेला होता, त्याचा सुद्धा स्वामींनी उद्धार केला. तसेच एक जो कुत्रा होता, त्या कुत्राही त्यांच्या सोबत होता. मग त्या कुत्र्याचेही काहीतरी दोष चालूच होते. मग स्वामींनी त्याला करुणा दाखविली, दया दाखवली, प्रेम दिले आणि असे प्रेम देऊन त्यावर कृपादृष्टी ठेवली. मग तो जो मुका प्राणी होता कुत्रा, त्या कुत्र्याला मानवी गुण आपोआपच येऊ लागले. तो मानवासारखं बोलू लागला, म्हणजे विचार व्यक्त करू लागला. तसेच त्या कुत्र्याच्या अंगी जे काही मनुष्यत्व असतं ते मनुष्यत्व येऊ लागले. ते कोणामुळे? तर स्वामींमुळे. तसेच त्याला जे काही भक्तीचं ज्ञान असतं ते भक्ती ज्ञान प्राप्त झाले आणि त्याची जी विरक्ती होती ती विरक्ती संपली व ते स्वामींच्या कृपेने त्याला म्हणजे मोक्षाची वाटचाल तो करू लागला. हे सर्व कोणामुळे झाले? तर स्वामींमुळे. मग तो जो कुत्रा होता त्याच्या मनामध्ये जी विरक्ती होती ती संपत होती आणि जी मोक्षासाठी वाटचाल आपल्याला करावी लागते, देवाची भक्ती करावी लागते, आपल्या अंगी देवाविषयी भाव पाहिजे. आपण जे खाऊ, जे पिऊ, जेव्हा जेव्हा आपल्या मनात येईल तेव्हा तेव्हा आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे. अशी जी काही मोक्षाची जी वाटचाल आहे तो कुत्रा करू लागला. तसेच पुढील जन्म त्याला मानव योनीत मिळावा म्हणून तो अंतिम मोक्ष मिळवण्यासाठी स्वामींकडे म्हणजे अधीर नजरेने तो स्वामींकडे बघत होता की स्वामी मला कधी तो माझा जो पुढचा जन्म आहे तो मनुष्य योनीत देतील आणि मोक्ष मिळवून देतील, अशा अधीर नजरेने तो स्वामींकडे बघत होता. मग अशा या आर्त नजरेने महाराजांकडे तो दृष्टी लावून, एकटक लावून स्वामींजवळ बसून स्वामींना मनातल्या मनात प्रार्थना करीत होता. तसेच त्याची ही जी आस्था आहे, अवस्था आहे, ही पाहून लोकसुद्धा आश्चर्य करू लागले की हा कुत्रा असून तो त्याच्या या योनीतून मुक्त होऊन मनुष्य योनीत येण्यासाठी का तळमळत आहे व मनुष्य योनीत येऊन आपण काय करू शकतो हे कुत्र्याला कसं काय माहिती, असं हा प्रसंग बघून लोक आश्चर्याने त्याच्याकडे आणि महाराजांकडे बघत होते. बघा, तो कुत्रा असून त्याने स्वामींना ओळखले की स्वामी महाराज काय आहेत. मग तो काही लगेच स्वामींकडे पटकन मला द्या किंवा स्वामींनी सुद्धा त्याला पटकन दिले असं नाही. स्वामींनी त्याची निष्ठा बघितली, ध्यास बघितला आणि तो किती माझी प्रार्थना करतो, किती सेवा करतो, की 2 वर्षच करेल आणि थांबून जाईल, 4 वर्ष 5 वर्ष केल्यानंतर थांबून जाईल, काही नाही, स्वामी महाराज काही बघत नाही माझ्याकडे, असं न करता तो स्वामींकडे आर्त नजरेने बघू लागला आणि स्वामींकडे आस्था ठेवून, स्वामींचा ध्यास ठेवून स्वामींना प्रार्थना करू लागला. बघा, फक्त स्वामींचं प्रेम मिळाल्यामुळे, करुणा मिळाल्यामुळे त्या कुत्र्यामध्ये जे काही मनुष्यत्व आहे ते येऊ लागले. मग आपण तर मनुष्य आहोत, मग आपल्या अंगी स्वामींविषयी किती प्रेम पाहिजे, किती सेवेविषयी आपल्या मनामध्ये किती ध्यास पाहिजे याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. जर स्वामी त्या कुत्र्याला
मोक्ष प्राप्त करून देतात, कुत्र्याच्या योनीमधून मनुष्यत्व आणून देतात, तर मग आपण तर मनुष्य आहोत. म्हणून आपण रोज स्वामींची सेवा करावी, उपासना करावी आणि स्वामींच्या या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर विश्वास ठेवावा. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.